नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत. ही तयारी करत असताना तुमच्यापैकी कोणी पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, संयुक्त गट ब PSI STI ASO अथवा येणारी 2026 ची तलाठी भरती असेल, लिपिक असेल, टंकलेखक असेल, अगदी शिपाई पदापासून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या. सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे. चला तर त्यातीलच आपण यापूर्वी विचार केला होता वर्ण विचार. त्यानंतर पुढे आपण पाहिलं नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार, जोड अक्षरे, व्यंजने. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील संधी. चला तर आपण सुरुवात करूया. आजचा आपला घटक आहे तो म्हणजे काय रे? मराठी भाषेतील संधी. संधीच्या संदर्भात या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. आपला आजचा जो काय टॉपिक आहे तो टॉपिक कोणता आहे रे? संधी. आता संधीच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातील? मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर विचार केला तर परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? उदाहरणार्थ, परीक्षेला एखादा शब्द दिला. शब्द काय दिला? वन औषधी. वन औषधी अशा प्रकारचा शब्द परीक्षेला तुम्हाला दिला, वन औषधी. आणि तुम्हाला विचारलं जाईल या शब्दाची संधी ओळखा. काय रे? या शब्दाची संधी ओळखा. आता संधी ओळखा म्हटल्यानंतर या ठिकाणी मग ही कोणत्या प्रकारची संधी आहे? कोणत्या प्रकारची संधी आहे म्हणजे इथं पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे ए, ही सोर संधी आहे. सोर संधी आहे. दुसरा जो पर्याय वगैरे आहे तो दुसरा पर्याय दिलेला आहे, ही व्यंजन संधी आहे. व्यंजन संधी आहे. तिसरा जो काय पर्याय आहे तो तिसरा पर्याय दिला समजा, ही विसर्ग संधी आहे. विसर्ग संधी आहे. आणि त्यानंतर पुढचा पर्याय डी पर्याय दिला की यापैकी नाही. यापैकी नाही. बरोबर. मग आता कोण बनेगा करोडपती? आता जर तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची असेल तर योग्य उत्तराची निवड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे संधी म्हणजे काय. त्यानंतर माहित पाहिजे संधीचे पोट प्रकार कोणते. पोट प्रकारामध्ये संधीचे नियम काय आहेत. संधीवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि संधी ओळखण्याची खूण. या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तरच आपण त्या ठिकाणी या घटकाचा चांगला अभ्यास करू शकतो. ठीक आहे. आता पाहूया या ठिकाणी याची संधी कोणती आहे ते. आता मी त्याचा विग्रह करतो. तुमच्या अंदाजे काय असावं? स्वर, व्यंजन, विसर्ग. पाहूया, लगेचच आपल्याला उत्तर या ठिकाणी येईल. इथं पहा, वन अधिक औषधी. वन अधिक औषधी बरोबर वन औषधी. इथं अ आहे आणि इथं ओ आहे. आता पहा, परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी म्हणजेच पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण, हा पहिला वर्ण आणि हा दुसरा वर्ण, हा स्वर आहे. त्याचबरोबर हा देखील स्वर आहे. मग परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तो जो संधी प्रकार आहे त्या संधी प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. म्हणजे याचं जे काही उत्तर आहे हे उत्तर कोणतं आहे रे? स्वर संधी आहे. कारण परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण काय आहेत? स्वर आहेत. बरोबर. तर अशा पद्धतीचे प्रश्न या संधी घटकावरती विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तर येण्यासाठी आता आपण पाहतोय संधी व संधीचे प्रकार. मग याच्यामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा संधी हा जो काही टॉपिक आहे, हा जो काही घटक आहे, या घटकामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आपण काय शिकणार आहोत. आपण काय शिकणार आहोत. आपण काय शिकणार आहोत. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं पहिली जी काही बाजू वगैरे आहे त्या पहिल्या बाजूमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत एक, संधी म्हणजे काय. संधी म्हणजे काय, ही पहिली बाजू असेल. बरोबर. नंतर दुसरा घटक आपण पाहणार आहोत संधीचे मुख्य प्रकार. संधीचे मुख्य प्रकार. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत रे इथं. नंतर तिसरी बाजू पाहणार आहोत संधीचे
संधीचे पोट प्रकार, पोट प्रकार. आणि त्यानंतर पुढच्या भागाचा विचार करत असताना संधीचे पोट प्रकार आणि पोट प्रकारानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे चौथी बाजू संधीचे नियम. संधीचे नियम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. संधीच्या नियमानंतर पाचवी बाजू आपण पाहणार आहोत संधी ओळखण्याच्या खुणा. संधी ओळखण्याच्या संधी ओळखण्याच्या खुणा ही बाजू आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर सहावी जी काय बाजू आहे त्याला म्हटलं जातं प्रिव्हियस इयर क्वेश्चन. काय पाहणार आहोत रे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मित्रांनो आता लक्षात घ्या ही बाजू काय आहे पहा. आपण घटक अभ्यासत आहोत मराठी भाषेतील संधी. मग या घटकामध्ये आता मी तुम्हाला समजून सांगणार आहे संधी म्हणजे काय, संधीचे मुख्य प्रकार, संधीचे पोट प्रकार, संधीचे नियम आणि संधी ओळखण्याच्या खुणा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हे घटक जर तुम्हाला योग्य पद्धतीने माहित असतील तरच आपण यावरची जी काही प्रश्न उत्तर आहे त्या प्रश्न उत्तरांची आपण शहानिशा करू शकतो, अचूक उत्तराची निवड करू शकतो. आलंय लक्षात? मग चलायचं आपल्याला संधी या घटकावरती कोणतीही परीक्षा असेल 100% गॅरंटेड परीक्षेला प्रश्न विचारले हे जातातच. आणि म्हणून आता आपल्याला या भागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चला मी सुरुवात करतोय. सुरुवात करत असताना इथं हा जो काही घटक वगैरे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत संधी. आता संधी या शब्दाचा अर्थ काय होतो रे? संधी या शब्दाचा अर्थ होतो जोडणे, जोडणे किंवा सांधणे, जोडणे किंवा सांधणे. आता तुम्ही म्हणाल काय जोडायचं आणि काय सांधायचं? तर मित्रांनो संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ म्हणजेच पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण या दोघांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच संधी असे म्हणतात. आता प्रत्यक्षात आपण उदाहरण पाहूया. व्याख्या पहा बरं का. काय लिहिली की संधियुक्त संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर, विग्रह केल्यानंतर संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ, परस्पर जवळ. आता परस्पर जवळ याचा अर्थ काय होतो रे? तर परस्पर जवळ याचा अर्थ होतो पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण, शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण. कोणता वर्ण रे? सुरुवातीचा वर्ण. या दोघांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं यांना एकत्र जोडणे किंवा सांधणे, यांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच संधी असे म्हणतात. यालाच काय म्हणायचं रे? यालाच संधी असे म्हणतात. यालाच संधी असे म्हणतात. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवावं लागेल. मग तुम्ही म्हणाल कसं? तर आपण याचं एक उदाहरण पाहूया. काय करायचं रे आपल्याला? याचं उदाहरण पाहूया. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण नेहमी म्हणत असतो सूर्याचा उदय झाला. काय म्हणतो रे आपण? सूर्याचा उदय झाला. पाहूया उदाहरण घेऊया आपण. सूर्योदय, सूर्योदय अशा पद्धतीनं आहे बरोबर. आता याचा विग्रह करायचा. विग्रह करायचा म्हणजे वेगळं आगळं काहीच नाही, त्याची फोड करायची. फोड करायची म्हणजे दोन शब्द असे वेगळे करायचे. मग दोन शब्दांना आपल्याला वेगळं करायचं आहे तर दोन शब्द असे वेगळे केले पहा. सूर्य अधिक उदय म्हटल्यानंतर दोन शब्द कसे वेगळे केले हे पहा. सूर्य अधिक उदय बरोबर सूर्योदय. आता आपल्याला त्यातील अक्षरांचा मूलध्वनींचा विचार करायचा आहे. पहा
इथं काय होईल रे? स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ. इकडे काय होणार आहे? उ अधिक द अधिक अ अधिक य अधिक अ. आता पहा मग इथं तुमच्या लक्षात येतंय काय? लक्षात येतंय नीट लक्षात घ्या. पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण. आता पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण काय आहे रे? तो शेवटचा वर्ण तर तो आहे अ आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला उ. आता हा अ आणि हा उ दोघ जण एकत्र आले आणि दोघ जण एकत्र आल्यानंतर त्या दोघांपासून काय तयार झाल्या रे? त्या दोघांपासून ओ तयार झाला. कोण तयार झाला? ओ ओ. आणि म्हणून इथं आला सूर्यो ओ. पाहून घ्या ओ आलेला आहे की नाही. मग काय सांगितलं नीट लक्षात घ्या. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ म्हणजेच पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण यांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच संधी असे म्हणतात. सूर्योदय, सूर्य अधिक उदय बरोबर सूर्योदय. पहिल्या शब्दाच्या शेवटी अ आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला ओ आहे. हे दोघ जण एकत्र आले मग काय तयार झाला रे? ओ तयार झाला. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं याला संधी म्हणतात. आता प्रश्न येतो, परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत, व्यंजन आहेत की विसर्ग आहेत? यावरून संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात. परत एकदा पहा, परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत यानुसार संधीचे 3 प्रकार पडतात. चला तर पाहूया संधी प्रकार. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे संधीचे प्रकार. पहा बरं का इथं मी काय लिहिलं, संधी प्रकार. या संधी प्रकाराचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय आपण पाहतोय संधी प्रकार. मग पहा बर का ही इथं आता इथं ही पहिली बाजू आहे, त्यानंतर ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू. हा आहे पहिला प्रकार, हा आहे दुसरा प्रकार आणि हा आहे तिसरा प्रकार. आता या तिन्ही प्रकाराचा जर विचार केला तर विचार करत असताना पहिला प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे स्वर संधी बरोबर. दुसरा जो काय प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं व्यंजन संधी. कोणती संधी आहे रे? व्यंजन संधी. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं विसर्ग संधी. कोणती संधी आहे रे? विसर्ग संधी. ठीक आहे, कोणती संधी आहे? विसर्ग संधी. आता स्वर संधी म्हणजे काय तर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. दुसरा जो काही प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर व्यंजन संधी. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर काय म्हटलं जातं रे याला? विसर्ग संधी. ठेवा लक्षात. मग परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत यानुसार संधीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी, तिसरा आहे विसर्ग संधी. स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी, व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर व्यंजन संधी, विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर विसर्ग संधी. चला तर मग आता मी तुम्हाला यातील एक एक भाग सविस्तर समजून सांगणार आहे. एक एक भाग सविस्तर समजून सांगत असताना पहिल्यांदा आपण पाहणार आहोत स्वर संधी. कोणती संधी आहे रे? पहिल्यांदा स्वर संधी. लक्षात ठेवा ही आहे स्वर संधी. आता स्वर संधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही कितवी बाजू आहे रे? पहिली बाजू. आता मी काही उदाहरण लिहितो हा
आता उदाहरणं लिहिताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एकदम परफेक्ट. हे पहा, एक ही पहिली बाजू आहे, ही दुसरी बाजू. हे आहे एक, हे आहे दोन, तीन आणि हे चार. आता मी काही उदाहरणं घेणार आहे. उदाहरणांचा जर विचार केला तर इथं घेतलं मी देवालय, देवालय. इथं महिलाश्रम, महिलाश्रम. इथं लिहिलं गणेश, काय लिहिलं रे, गणेश. इकडं लिहिलं मी दुसरा शब्द लिहिला ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वर, बरोबर. आता मी विग्रह करणार, दोन दोन शब्द वेगळे करणार, त्यांची फोड करणार. पा कशी फोड करतोय तो. देव अधिक आलय बरोबर देवालय. महिला, महिला अधिक आश्रम बरोबर महिलाश्रम. गण अधिक ईश बरोबर गणेश. ज्ञान अधिक ईश्वर बरोबर ज्ञानेश्वर. आलं. हे झालं शब्दांचा विग्रह. आता विग्रह झाल्यानंतर इथं पहा रे, नीट बारकाईने लक्ष द्या. देव पहिल्या शब्दाच्या शेवटी अ आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ आहे. म्हणजेच इथं देखील पहिल्या शब्दाच्या शेवटी आ आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला देखील आ आहे. हे काय रे, इथं इथं नीट लक्षात घ्या. पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण. पहिल्याचा शेवट आणि दुसऱ्याची ही सुरुवात आहे. मग इथं पण आला. त्याच्यानंतर गण अ अधिक ई बरोबर, दोन्ही वर्ण स्वर आहे. ज्ञान अधिक ई, इथं दोन्ही वर्ण स्वर आहे. मग इथं पहा, नीट लक्षात घ्या. हा झाला पहिला वर्ण, हा दुसरा वर्ण. हे दोघ जण एकत्र आले देवा. इथं हा पहिला वर्ण, हा दुसरा वर्ण, दोघ जण एकत्र आले महिला. हा पहिला वर्ण, हा दुसरा वर्ण, दोघ जण एकत्र आले गणे ए. हा पहिला वर्ण, हा दुसरा वर्ण, दोघ जण एकत्र आले ज्ञाने ए. मग आता पहा की या ठिकाणी पहिला वर्ण स्वर आहे, दुसराही वर्ण स्वर आहे. पहिला वर्ण स्वर आहे, दुसराही वर्ण स्वरच आहे. इथं देखील स्वर अधिक स्वर. पा सगळीकडे स्वर अधिक स्वर. मग आता लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचे? लक्षात तुम्हाला असं ठेवायचं आहे की ज्या संधी प्रकारामध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ म्हणजेच पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण. आता पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण दोन्हीही वर्ण स्वर असेल. काय असेल रे? दोन्ही वर्ण स्वर असेल. त्या संधी प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. मग इथं पहा, स्वर स्वर, दोन्ही वर्ण स्वर आहे, दोन्ही वर्ण स्वर आहे, दोन्ही वर्ण स्वर आहे. आता कितीही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. आलय, आलय याचा अर्थ काय होतो? तर आलय म्हणजे घर, आलय म्हणजे घर. इथं देवालय, देवाचं घर. देवालय, हिमालय, मंत्रालय, अनाथालय, कार्यालय, भोजनालय, लय लय लय. महिलाश्रम, बालिकाश्रम, आधाराश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. गणेश, उमेश, राकेश, महेश. ज्ञानेश्वर, कवीश्वर, जनैक्य, मतैक्य, वनौषधी यासारखे जे काही शब्द आहे हे सर्व शब्द कशामध्ये येतात रे? स्वर संधीमध्ये येतात. आता मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं देतो. पहा, आपण पाहतो याची उदाहरणं. आता उदाहरणांचा जर विचार वगैरे केला तर उदाहरणं इथं लक्षात घ्या. भरपूर उदाहरणं आहेत. आता उदाहरणांमध्ये मी इथं तुम्हाला उदाहरणं देतो. उदाहरण पहा कसं आहे. इकडे देवालय, मंत्रालय,
वाचनालय, ग्रंथालय, ग्रंथालय, कार्यालय, भोजनालय, भोजनालय, वस्त्रालय, वस्त्रालय, हिमालय, मेघालय, लय लय वाकडा मिसीचा आकडा, लय 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 लय. आता इथं काय होईल रे? महिलाश्रम, आधाराश्रम, आधाराश्रम, संन्यासाश्रम, संन्यासाश्रम, वृद्धाश्रम, वृद्धाश्रम, वृद्धाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम. बरोबर? कितीतरी आश्रम वगैरे आहे. त्यानंतर काय आहे रे? पुढचा भाग. किती पण उदाहरणं सांगता येतील. गणेश, उमेश, राकेश, महेश, सुरेश, सुरेश. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत रे? कशाची आहेत ही? स्वर संधीची. ज्ञानेश्वर, कवीश्वर, मतैक्य, जनैक्य, जनैक्य, वनौषधी, वनौषधी. तर अशा पद्धतीने ही पहा किती उदाहरणं दिली. एकाच याच्यामध्ये स्वर संधीची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 25 उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचं इथं? स्वर संधी म्हणजे काय. ओके. आता मी तुम्हाला या ठिकाणी स्वर संधीची व्याख्या देणार आहे. लक्षात ठेवा. ही तर सर्व उदाहरणं आहेच, पण आता मी स्वर संधीची व्याख्या देतो. व्याख्या अशी आहे पहा. ज्या संधी प्रकारात, ज्या संधी प्रकारात, ज्या संधी प्रकारात संधियुक्त, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर, संधियुक्त शब्दाचा विग्रह, विग्रह केल्यानंतर, केल्यानंतर परस्पर जवळ, परस्पर, परस्पर जवळ, परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या, एकत्रित येणाऱ्या, परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी, दोन वर्णांपैकी, दोन वर्णांपैकी, वर्णांपैकी दोन्हीही वर्ण स्वर असतात. दोन्ही वर्ण स्वरच असतात, स्वरच असतात, स्वरच असतात. त्या संधी प्रकाराला, त्या संधी प्रकाराला, त्या संधी प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. स्वर संधी असे म्हणतात. लक्षात ठेवा. त्या प्रकाराला काय म्हणायचे? स्वर संधी असे म्हणतात. लक्षात ठेवा नीट. ज्या संधी प्रकारामध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण, दोन्हीही वर्ण स्वर असतात, त्या संधी प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. ठेवा लक्षात. झटपट पटापट. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. जल्दी जल्दी सुनो देखो. आलं रे लक्षात? आता आपल्याला काय करायचं आहे? स्वर संधीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आता ही काय झाली रे? स्वर संधी. आता पुढचा जो काय भाग आहे, त्या पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर पुढच्या भागामध्ये
आपण पाहणार आहोत स्वर संधीचे प्रकार. मग स्वर संधीच्या प्रकारामध्ये दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यानादेश हे जे काही प्रकार आहे हे प्रकार आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबतोय. झालेला भाग अभ्यासा. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. सातत्य, संयम आणि संघर्ष यांच्या जोरावर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद. हॅपी थॉट्स. पुन्हा भेटूया संधीचे राहिलेला भाग घेऊन, अर्थातच स्वर संधी व प्रकार आणि व्यंजन संधी. शुभरात्री. धन्यवाद.